वर्ण हे वोळ तुझेथे भाग 8. भावे फळ्याकडे वळले. त्यांचा हात थरथर कापत होता. पायाच्या नसा ओढत होत्या. त्यांच्यानं आकृती काढवेना. ते मुलांकडे वळून म्हणाले, मुलांनो, बरं नाही आज. गप्प बसा पाहू देवासारखे. मुलं देवासारखी गप्प बसली. आपापल्या वह्या काढून चित्र काढू लागली. अधूनमधून ती भावे सरांकडे पाहून घेत. भावे सर त्यांचं दैवत होते. त्यांनी आज बाकांमधून फेऱ्या घातल्या नाहीत. जवळचं खोडरबर स्वच्छ कसं ठेवावं, त्याची पुरचुंडी करून खिशात कशी ठेवावी हे सांगितलं नाही. खुर्चीत पाय ओढून घेऊन मुटकुळं करून ते बसले होते. त्यामुळं मुलांना जरा काळजी वाटत होती. मुलांचं असलं तरी भावे काही हेडमास्तरांचं दैवत नव्हतं. हेडमास्तर नवे होते, बेटी झालेले, बाहेरून बदलून आलेले. त्यांना शाळेत क्रांती करून सोडायची होती. भोंगळ कारभार साफ बदलायचा होता. नवे क्वालिफाईड शिक्षक आणायचे होते. जुन्यांना डच्चू द्यायचा होता. भावे ड्रॉइंगची अशी कोणतीच परीक्षा पास झालेले नव्हते. भाव्यांना त्यांनी आज परीक्षा पास करायला सांगितलं होतं. भाव्यांच्या शर्ट धोत्राकडे जरा नापसंतीनं पाहिलं होतं. भावे त्याच गोष्टीचा आता विचार करीत होते. त्यांना अशक्त वाटत होतं. घरी केव्हा जाऊन पडतो असं झालं होतं. ड्रॉइंगचा तास, शेवटचा तास. घंटा झाली की सुट्टीच. बेल झाली. भावे उठून उभे राहू लागले. पण पायच सरळ होईनात. मुलं भूर उडून गेली. भावे मुश्किलीनं उठले. मुंगीच्या पावलांनी घराकडे निघाले. मान खाली, हातात सोगा, ओठ हलते. सर, बरं नाही आज? कोण रे? भाव्यांनी संथबळ वळून पाहिलं. सर, पिशवी नेतो आम्ही. समोर 3-4 पोरं. सरांच्या उपयोगी पडण्याची तळमळ. नको, हे बघा, कुणी बरोबर यायचं नाही, रेंगाळायचं नाही. पळा घरोघर. घरची माणसं वाट पाहत असतील. पोरं पांगली. मान खाली घालून भावे चालू लागले. दगडी कमानी खालून गेले. पायऱ्यांजवळ येऊन ठेपले. झिजून गुळगुळीत झालेल्या पायऱ्या. पुष्कळ पायऱ्या आहेत अजून. टेकावं हेच बरं. चबुतऱ्यावर जरासे टेकले. विषण्णतेचा डाब वाढतोय मनावर. ते पुटपुटले. हेडमास्तरांनी बोलावलं म्हणून? छे छे, ते शक्यच नाही. क्षुद्र गोष्टींनी मनःशांती ढळायची नाही आपली. एकदा डॉक्टरांकडे जायला हवं आहे. छे छे, तशी सुद्धा गरज नाही. भावना काही अडाणी नाहीत आपल्या. त्या इतरांच्या असतात. इतरांच्या. निग्रहानं स्वतःपासून दूर राहणाऱ्याला शरीर मन ताळ्यावर ठेवता आलंच पाहिजे. प्रखर पृथक्करणशील बुद्धीचं हे काम करू शकते. हे भारतीयांचं ज्ञान आहे. केव्हाही कुठंही सर्व सदाकाळ लागू होणारं. हेडमास्तर तो काय? त्यामुळं अशी बैचेनी वाटणं शक्यच नाही. माझ्या जागी मधुकर असता तर कडाडून भांडला असता. भांडण्यासारखं असतंच काय? पुन्हा मी भांडावं असं? भावे चपापले. एकदम सावध झाले. हा मी पुन्हा आला. मनाच्या विस्तीर्ण टापूवरून ते एखाद्या दक्ष सेनानायकाप्रमाणे बारकाईनं नजर फिरवू लागले. मीपणाची, ममत्वाची एखादी अळी तर छपून बसली नाही ना, याचा बारकाईनं शोध घेऊ लागले. काही नाही. हेडमास्तरांच्या अपेक्षा आपण ऐकल्या. आपणच पूर्ण करता येतील किंवा येणार नाहीत. आपण भावे असलो तरी मास्तर आहोत. हेडमास्तर भावेला बोलले नाहीत, मास्तराला बोलले. ठीक आहे, गोष्ट साधी आहे, पुन्हा ठळक आहे, स्वाभाविक आहे. गोष्ट साधी आहे हा विचार मनात येताच एकदम दडपण कमी होऊ लागलं. ते चालू लागले. गतीसुद्धा काहीशी वाढली. पण अस्वस्थता फार दूर गेली नव्हती. ती दूर दबा धरून बसली होती. तिची छाया दबकत दबकत पुढे सरकू लागली. येणारी जाणारी मंडळी त्यांना नमस्कार करू लागली. भावे अगदी तरुण असले तरी गावात त्यांना वृद्धाचा मान होता. पण ते आज नकळत संतुष्ट झाले नाहीत. मग भावे एकदम चपापले. आपणाला काय होतंय ते अचानक त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे शब्द सापडला. शब्द सापडेपर्यंत लक्षात काही केले येत नव्हतं. भकासपणा. आपणाला भकास वाटतं आहे. तो शब्द त्यांच्या मनानं उच्चारताच एकदम भिनला. भकासपणा, रितेपणा, एम्प्टीनेस. त्यांची दृष्टी सहज वर गेली. सज्जात एक मुलगी उभी होती. भाव्यांची नजरानजर होताच ती झटकन आत निघून गेली. झालं असेल काही कारण. भावे साऱ्यांच्याच ओळखीचे होते. सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता. आणि एकाकी त्यांना विलक्षण गळून गेल्यासारखं वाटू लागलं. वेदनेनं पोटात पीळ पडू लागला. हे कशाचं लक्षण आहे? छे छे, काय होतंय हे मला? ते घामानं भिजून चिंब झाले.
नशिबानं घर जवळ आलं होतं. ते कसेबसे घरी जाऊन पोचले. त्यांनी अंक मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3. मनावरचं दडपण आपोआप कमी झालं. तसे ते समाधानाने मनाशी हसले. या कामात आपण वाकबगार आहोत हे त्यांना पुन्हा पटलं. त्यांची आई वाट बघत होती. तिनं भाव्यांची चाहूल ओळखली. जिना चढण्याच्या रोजच्या लयीत झालेला बदल तिला जाणवला. आलास? म्हटलं एवढा उशीर का झाला? हातपाय न धुताच भावे माळवत चढून गेले. अंधुक उजेड होता तिथं. तो प्रिय वाटला. खोलीतील प्रत्येक वस्तू जागच्या जागी नीटनेटकी ठेवलेली होती. त्यामुळं समाधान वाटलं. खालच्या स्वच्छ पथारीवर त्यांनी अंग झोकून दिलं. डोळे मिटून घेतले. अंक मोजणं चालूच होतं. मुलगी पुन्हा पुन्हा दिसत होती नि दाराआड होत होती. आगगाडी जशी धाड 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 अशी घोकंपट्टी करीत जाते तसं त्यांचं मन मोठ्या मोठ्यानं घोकंपट्टी करत होतं. भकासपणा, रितेपणा, एम्प्टीनेस, भकासपणा, रितेपणा, एम्प्टीनेस. आपल्या अंकांची रांग ते मध्येच घुसडायचा पुष्कळ प्रयत्न करीत होते. परंतु आणखी मोठ्यानं कांठळ्या बसावीत ते ओरडू लागले. भकासपणा, रितेपणा, एम्प्टीनेस, भकासपणा. भावे एकदम उठले. हा सगळा मनाचा खोडसाळपणा आहे. हे ते पक्क ओळखून होते. हे काही बरं नव्हे. त्यांनी निकरानं शोध घ्यायला सुरुवात केली. हेडमास्तरांनी बोलवलं तेव्हापासूनच सुरुवात करा. कारण तेव्हापासूनच मनस्वी शीण आल्यासारखं झालं आहे. करा कबूल, साफ कबूल. कारण तत्पूर्वी आपलं मन नेहमीसारखं शांत होतं. ठीक. आता पुढं चला. हे कारण पुरेसं आहे काय? वाटत नाही तसं. सामान्य गोष्ट आहे ही. वरच्या वर गोष्टी आहेत या. हे अगदी आतून वर उसळणारे खिन्नतेचे उमाळे काय त्यामुळे असतील? खिडकीआड होणारी मुलगी? पण तिथे रोजच उभी असते. मला पाहून आत गेली असेल हे विचारांती खंत वाटत नाही. बरं, पण त्यामुळं तू दुखावला गेलास की नाही हा खरा मुद्दा. ही काय साधी गोष्ट आहे? आधी शीण वाटला असेल. त्यात हे जहर कालवलं गेलं असेल. मनातला हा मी फार चिवट असतो. हे माहितीये नाही काय तुला? करा आत्मविश्लेषण. एकच उदाहरण घे. नुकत्याच लग्न झालेल्या मित्राच्या घरी तू गेला होतास. त्याच्या पत्नीशी तू सोज्वळ विनोद देखील केला होतास. किती आदरानं बघत होती दोघं तुझ्याकडं. खऱ्या भावनेनं तू दोघांचं अभिनंदन केलं होतंस. पण त्याच्या खुंटीवरच्या कपड्यात जरतारी चोळी दिसताच तू एकदम बिथरला होतास. त्यावेळी तुझ्या जीवाचा एकदम चोळामोळा झाला होता. त्या तरुणीच्या प्रत्येक विभ्रमाबद्दल तुझ्या मनात जीवघेणी ओढ निर्माण झाली होती. खरं ना? स्त्रियांशी बोलताना तुझा संभवितपणा उतू जातो. पण त्यांची प्रत्येक हालचाल तुझा जीव पिळवटून टाकते. पळपुट्या, हाच काय तुझा मनोजय? याबद्दल तू कितीदा स्वतःला धारेवर धरलं आहेस? ती मुलगी झरकन दृष्टीआड झाली हेच नव्हे काय मुख्य कारण? भावे बेजार बेजार होऊन गेले. त्यांच्या बाबतीत एक अडचण होती. त्यांचे डोळे कधीच ओले होत नसत. जास्तीत जास्त ते मळखाऊ आणि पिवळसर बनत. आज मात्र त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या तडतडत होत्या. उतरलेल्या चर्येनं ते खिडकी बाहेर बघू लागले. संध्याकाळ होत होती. मग त्यांची चर्या पुन्हा उजळली. खरं आहे. पण त्यासाठी मीच माझा अपमान करणं आवश्यक आहे? हे साधेच नव्हे काय? क्षयाची भावना. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे तसले विचार मनात येऊ देत नाही. पण मला मानवी भावना आहेत यात काय नवल? त्या आहेत. त्यावरून भावेचा माणूसपणा फार तर सिद्ध होईल. पण माझा भावेपणा कसा नष्ट होणार आहे त्यामुळे? आणि पुन्हा खरोखर हे कारण देखील अशक्य आहे. अशक्य आहे. माझ्यासारख्याला हे कारण शोभतं काय? आणि असं पहा, माणसानं थोडा वेळ पळ काढायला काय हरकत आहे? अलीकडचे लोक वेगळं बोलतात. परंतु पळपुटेपणा दाखवायला काय कमी शौर्य लागतं? मग दिला कशाला आहे आमच्यासारख्यांना तो? हा विचार मनात येताच भावे मनमोकळेपणाने हसले आणि चहा प्यायला आईजवळ जाऊन बसले. पप्या, चल होतो तू खेळायला. तो जागचा हलत नाही. काटकुळं मनगट धरून सोबती ओढतात. तो मातीत बसकण घेतो. त्याला तसाच गुरुजींजवळ ओढीत नेतात. हो पुढे. खेळात सामील व्हायचं नाही म्हणजे काय? पप्या हलत नाही. पोरं हुतूतू खेळतात. तो खेळाकडे आसुसलेल्या नजरेनं पाहतो, पण खेळायची हिंमत होत नाही. जरासा धक्का लागला की मनस्वी वेदना होतात. दे धोंडा याच्या डोक्यावर, गुरुजी हुकूम करतात. एक मोठासा धोंडा त्याच्या डोक्यावर दिला जातो. तो दोन्ही हाताने डोक्यावर धरतो
व निश्चिंतपणे खेळ पाहतो. धोंडा खाली टाकायची सोय नसते, त्यामुळे सवय होते. खेळात मजेत रंगता येते. एक दिवस गुरुजींना वाईट वाटतं. पप्या, फेक तो धोंडा. तेव्हापासून खेळायची माफी. ग्राउंडवर नियमानं जाऊन खेळ पाहायचा. कुणाचं काय चुकलं ते सांगायचं. असा हळूहळू पप्याचा भावे होतो. हायस्कुलात नेहमी अंपायरचं काम करतो. वाचायची सवय होते. सारखा वाचतो. विद्वान असल्याचं बोललं जाऊ लागतं. तो अगदी संथपणे चालतो म्हणून खोल आवाजात बोलतो म्हणून. त्याचा अशक्तपणा, आजारीपणा देखील आदराचा विषय बनतो. सत्यवक्ता आणि सर्वज्ञ म्हणून त्याला सारे सल्ला मागू लागतात. पुढे हीच भूमिका दृढमूल होते. तो आनंदाने सल्ला देतो. लोकांच्या अडचणी त्याला सहज समजतात. त्याच्याकडे येणारे सारे स्वतःविषयी बोलतात. तो त्यांच्याबद्दल नेहमी बोलतो, स्वतःबद्दल कधीच नव्हे. खोलीत अंधार पडला. भावे टक लावून बघत राहिले. बुडबुडा. बुडबुड्यांना मी मानलं नाही. लाटा. लाटांना मी मोजलं नाही. मी पलीकडं पाहिलं, माझ्या पलीकडं पाहिलं, माणसाकडं पाहिलं. कुणाचाच द्वेष केला नाही, कुणाचा राग धरला नाही. माणूस बुडबुड्यांना महत्त्व देतो, लाटांवर वाहतो, म्हणून दुःखी होतो. मी स्वतःपासून दूर राहिलो, दुःखापासून दूर राहिलो. बाकीचे जळतात, निवतात, सुखावतात, दुःखी होतात. माणसं सामान्यच असतात, म्हणून कुणाला तरी असामान्य व्हावंच लागतं. कुणी अडखळतं, गुंतून पडतं, रडतं. आपण सावरायचं. टवटवी दिसली की तेवढंच आल्हाद. माणूस म्हटला की माझा जीव हलून जातो. आणि रितेपणाचं काय करणार असणार? या उंच पातळीवर आल्याबरोबर भाव्यांना फार बरं वाटलं. आपल्या भूमिकेची स्वच्छ जाणीव झाली. निष्ठावंत जीवनाला समाधान लाभलंच पाहिजे ही त्यांची दृष्टी. म्हणून ते समाधानानं हसले. तेव्हा तरतरी वाटू लागली. पण ही तरतरी क्षणभर टिकली. डोक्यापुरती होती. अंतःकरणाच्या गुहेतून काळे ढग दाटून सारखे वर येत होते आणि तळमळ वाढत होती. होय होय, पण मी रेताडरीत आहे. मी स्वतःला नाकारलं आहे. नाही नाही, कबूल. मी संतुष्ट नाही. या तुच्छ मिमीचा घोष भाव्यांना ऐकवेना. ते तयार झाले. या भयंकर शत्रूशी दोन हात करायला ते सिद्ध झाले. ठीक आहे, होऊन जाऊ द्या. पण कुठंतरी बाहेर गेलं पाहिजे. ताज्या स्वच्छ हवेत बसलं पाहिजे. म्हणजे शीण असला तर निघून जाईल. तरतरीत मनानं विचार करता येईल. आपण कदाचित आजारी असू. क्षयाची भावना बळावली असेल. म्हणून एकदम हे असं वाटत असेल. छे छे, ही सगळी अशक्त शरीराची लक्षणं. पण ते सिद्ध झालं पाहिजे. सामना द्यायला. भाव्यांनी वळकटी खालून लांब लांब चिंध्या काढल्या. पाय आतून ओढतायत, वळतायत, ते बांधायला पाहिजेत. त्यांनी पोटऱ्या घट्ट बांधल्या. पण उभं राहता येईना, चालता येईना. ते खाली बसलेने एकदम आडवे झाले आणि चारी बाजूंनी छाया पुढे सरकल्या आणि छातीवरचं वजन वाढू लागलं. श्वासोच्छवास जड वाटायला लागला. भावे, अहो भावे. काळजाचे ठोके चुकले. आवाज ओळखीचा परंतु अनपेक्षित. अगदी नकोसा. मधुकरचा आवाज. हा क्षण निकराचा होता. भावे स्वतः समोर उभे होते. हा धक्का असह्य होता. ते एकदम थिजून गेले. ओ दिली नाही. भावे, अहो भावे. तार स्वरात हाका येत होत्या. हळूहळू चिंध्या सोडून ते माळवत उतरून खाली आले. कापऱ्या पायांनी स्वयंपाकघरात गेले. अंधुक उजेडात आई पोळ्या लाटीत होती. कुणी आलंय वाटतं, घे हा कंदील, मी चिमणी लावते, त्यांची आई म्हणाली. ते काहीच बोलले नाहीत. आईनं भरकन उठून लावलेली चिमणी उचलून ते जिन्याच्या चौकटीपाशी येऊन उभे राहिले. जिना खाली खोल विहिरीसारखा गेलेला. चिमणीचा प्रकाश 2-3 पायऱ्यांपर्यंत काय तो जेमतेम पडला होता. भावे, अहो भावे. हाका काही केल्या थांबत नव्हत्या. शेजारच्या बैठ्या खिडकीतून भावे अंधारात डोकावले. वर ये, ते ओढल्या आवाजात म्हणाले. मधुकरला भाव्यांचा आवाज ऐकू आला नाही. परंतु खिडकीतून डोकावणारं चिंचोळं डोकं त्यांनी ओळखलं. तो दिंडी दरवाजातून आत शिरला. जिना अंधारातच दडलेला होता. विहिरीतून हळूहळू वर चढावं तसा तो एक एक पायरी चढत वर गेला. भावे अगदी वर टोकापाशी उभे होते, चिमणी घेऊन. मधुकर संथपणं एक एक पायरी मागं सोडित होता. शरीर जणू जडपणानं मागच राहत होतं. पण तो पुढं झेपावल्यासारखा भास होत होता. मधुकरच्या जुन्या मनाचा तो भास असेल. अखेर मधुकरनं मान वर करून पाहिलं आणि तो धडपडला. एक पायरी मागं उतरला. दृश्य तसं भेसूर होतं.
चिमणीच्या पिंगट उजेडात मांडलेला एक कवटीवजा चेहरा, डोळे स्थिर, थंडपणे त्याच्यावर खिळलेले, त्याची एक एक हालचाल अनोळखीपणा रोखून पाहणारे, चर्या गोठलेली, उघड्या सांगाड्याचे सताड भावे उभे, तोंडून स्वागताचा शब्द नाही. अरे भावे? खालच्या पायरीवरून आश्चर्याने मधुकर उद्गारला. ओठांची थोडी हालचाल झाली. ये, खोल आवाजात भावे उद्गारले. तो चिमणीच्या प्रकाशात येताच भावे बाजूस वळले. चिमणी खिडकीशी ठेवली आणि वळकटीला रेलून बसले. मधुकर समोर सतरंजीवर बसला. त्याची पाठ चिमणीकडे झाली. त्याचा चेहरा भाव्यांना स्पष्ट दिसेनासा झाला. ओळखलं नाहीस काय? घोगऱ्या आवाजात मधुकरनं विचारलं. भाव्यांनी उत्तर दिलं नाही. परंतु एका दृष्टीनं मधुकर योग्य वेळी आला होता. भाव्यांचं मन स्वतः त्यांना सोडून आता मधुकर कळवळलं होतं. ते आराम करीत होते व थिजल्या वृत्तीनंच मधुकरला निरखून पाहत होते. त्याचा विचार करत होते. मधुकर जागच्या जागी स्थिर बसला होता. त्याचे हात पूर्वीसारखे वळवळ करीत नव्हते. तो पुढच्या क्षणी उठून उभा राहून फेऱ्या घालू लागणार आहे असं आता वाटत नव्हतं. आवाज तर साफ बदलला होता. पूर्वीचा कोवळेपणा गेला होता. आता घोगरा झाला होता, बदलला होता. ओळखला नाहीस काय? मधुकर घोगऱ्या आवाजात विचारित होता. भाव्यांच्या रोखलेल्या नजरेकडे अस्वस्थपणे पाहत होता. मधुकर बदलला आहे. वाऱ्यासारखा हालचाल करणारा आता दगडासारखा स्थिर बनला आहे. गालहाडाची रेघ लाल दिव्यात उमटून दिसते आहे. भावे विचार करत होते. केव्हा आलास? भाव्यानं ओठ हलवले. भावे बदलला आहे. तो सौम्य, सुहृदय कुठं आहे? कितीही भडकलेलो असलो तरी निरभ्र दृष्टीच्या स्पर्शानं शांत करून सोडणारा तो स्नेही कुठे आहे? ज्याची शांती कधी ढळली नाही, औचित्य कधी सुटलं नाही, असा तो मित्रोत्तम कुठं आहे? छे, बदलला आहे, अगदी बदलला आहे. मधुकर विचार करीत होता. केव्हा आलास हे विचारलं आणि भावे पुन्हा जणू दूर निघून गेले. नुसते बघत बसले, स्तब्ध बसले. फक्त शांततेची नाडी उडीत होती. मधुकरनं भावेचा विचार असा कधीच केला नव्हता. बाहेर फिरून आल्यावर सर्व वस्तू जागच्या जागी असतील अशी अपेक्षा आपण करतो, नसल्या तर नवल वाटतं. तसं नवल मधुकरला वाटत होतं. तो देखील सुन्न होऊन गेला होता. त्याला देखील आता काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. फक्त सवयीनं तो जणू इथे येऊन पोचला होता. दोघांच्याही मनात पूर्ण शुकशुकाट पसरला होता. गतकालचं प्रेत जणू मधोमध ठेवलं आणि दोघे मुकाट्यानं त्याच्या आजूबाजूस बसून होते. काही वेळानं विचित्र आवाज करीत मधुकरनं कडकडून जांभई दिली. मग एकदम काहीसा आठवून त्यानं खिशात हात घातला. चुरगळलेली पासिंग शो काढून ती लायटरवर खटकन पेटवली व तो आपल्याच तंद्रीत समोर धूर सोडू लागला. लायटरच्या भपक्यात मधुकरचे निस्तेज डोळे, वर आलेली गालहाडं भाव्यांना स्पष्ट दिसली. ती खोली मधुकरच्या धुरानं भरून गेली. धुराच्या ढगानाड भाव्यांचा चेहरा देखील दिसेनासा झाला. मधुकरनं ती झपाट्यानं ओढून टाकली. थोटूक सदरांची शेजारीत चुरगाळून विझवून टाकलं. आ आ आ करून पुन्हा लांब लचक जांभई दिली. मग तो अवजडपणे उठला. अच्छा, उद्या येईन. भावे आपल्या धुंदीतच बसून राहिले. उत्तर दिलं नाही. काही हालचाल करायला पाहिजे असं त्यांना अंधुक वाटलं खरं, परंतु ते जागचे हलूच शकले नाहीत. खोलीतला धूर नाहीसा झाला तेव्हा मधुकर निघून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. भाव्यांची परिस्थिती विलक्षण झाली होती. अंथरुणातून उठावंसं वाटत नव्हतं. गावातच असलेली त्यांची बहीण आली. तिनं प्रकृती पाहिली, चहा करून दिला. ताप वगैरे काही नव्हता, फक्त विलक्षण क्षीण वाटत होता. निमे, खिडकी लोटून घे. गरगरीत बनलेली उजळचर्येची निमा आली. खिडकी लोटून गेली. तिला भावाची काळजी वाटू लागली. खिडकी उघडी ठेवून झोपवण्याचे फायदे त्यांनी तिला कित्येकदा समजावून सांगितले होते, आणि आता तेच. काल मधू आला होता. डोळे मिटमिटल्या भावे सांगू लागले. तिनं उत्तर दिलं नाही. ती जराशी वाकली, खिडकी किंचित किलकिली करून बाहेर आभाळाकडे पाहिल्यासारखं केलं. कानावरचे केस जरा चपापले, मागं सारले. मग संथ आवाजात म्हणाली, असं? मिटल्या डोळ्यांनीच भावे तिच्या उत्तराची वाट बघत होते. उत्तर लवकर आलं नाही तसा त्यांचा चेहरा अधिकच पिवळा दिसू लागला. नुसता भेटला काल, काहीच बोलला नाही. मी सुद्धा बोललो नाही. नुसते बसून होतो आम्ही. निमाची चर्या काळवंडली. तिचा भाऊ बोलणारा नव्हे. मग हे असं का होत आहे तिला कळेना. ती तटस्थ सुरात म्हणाली, असं कसं झालं? ते तर समुद्रापलीकडे गेले होते. तुमच्या त्या केवढ्या गप्पा झडायच्या. आम्ही मुखस्तंभासारखे बसलो होतो.
भावे या कुशीवरून त्या कुशीवर वळले, पांघरुणात आपलं तोंड पूर्ण गुंडाळून घेतलं. काय होतंय दादा? चिंतातूर स्वरात निमानं विचारलं. काही नाही निमे, जरा गंमतच आहे बघ. सारं गरागरा जणू फिरतंय. अगं कवितेच्या एखाद्या ओळीचा एकच अर्थ ठाऊक असावा नि एकेकी वेगळाच लक्षात यावा, तसं वाटतंय. हो का? वेडी? डॉक्टरांना कशाला? अगं माझा मीच डॉक्टर. भावे थबकले. पासोडी बाहेर तोंड काढून म्हणाले, घाबरतेस काय? मी खडखडीत बरा आहे. भावे मधुकरकडं निरखून बघत होते. स्वप्नाळू पाणी नाहीसं झालं होतं. चेहऱ्याची गोलाई नष्ट झाली होती. त्यावर भावनांची सारखी धावपळ नव्हती. खलाशाच्या मळकट गणवेशातच भिंतीला टेकून तो बसला होता. त्याची जुनी चपळता शिल्लक उरली होती, ती फक्त लायटर पेटवण्यातच. मग कसलं काय? अरे काही बोल. तुझं पत्र मिळालं. मधुकरला बोलका करायचा भावे प्रयत्न करू लागले. कुठं कुठं फिरलास, काय काय पाहिलंस? खलाशाचं जीवन, तुझा आवडता दर्या, समुद्र. समुद्र? सिगरेटचा धूर वर आढ्याकडं सोडीत मधुकर पुटपुटला. तेवढ्यात त्याला जांभई आली. बराच वेळ तो जांभयावर जांभया देत बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ऐकतोयस ना? कुणा लेकानं समुद्र पाहिलाय रे? मधुकर तापून उद्गारला. म्हणजे चाकावर घालून चांगलं पिळून काढायचं. डोळे बाहेर पडतातच आहेत. आणि पुन्हा जांभई. समुद्र विमुद्र सब फालतू. ते मला काहीच दिसलं नाही. माणसं द्वीपात दिसले खरे. सिगरेट सतरंजीजवळ चुरगळून विजवीत मधुकर म्हणाला. त्यानं दुसरी सिगरेट पेटवली व पुन्हा धूर सोडू लागला. कपाळावर आठा घालून स्वस्थ बसला. तीच स्वतःपुरती वृत्ती, भावे पुटपुटले. जुनी विरोधवृत्ती हळूहळू जागी होत होती. तुला त्या ओळी आठवतात? कोणत्या? तुझ्या आवडत्या. मैं वो धुन हूँ. मधुकर मेंदूवर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागला. डोक्यात प्रकाश पडायला बराच वेळ जावा लागला. हाँ हाँ त्या मैं वो धनु हूँ जिसे मधुकर अडखळत म्हणू लागला. जिसे साधने में प्रत्यंचा टूट मधुकर अडला. भाव्यांनी अनपेक्षित दमदार आवाजात त्या ओळी पूर्ण केल्या. स्खलित हुआ है बाण यद्यपि ध्वनी दिगंत में गूंज गई है. ते अर्थपूर्ण दृष्टीनं मधुकरकडे बघू लागले. त्याच्या तोंडावर काहीच फरक पडला नाही. त्यानं आळसटल्यासारख्या आवाजात विचारलं, बरं मग? तू मोठ्या उत्साहानं म्हणायचास. कुणाची कविता आहे? असेल कुणा गाढवाची. मी तर ते साफ विसरलो. सिगारेटचे ढगच्या ढग. कारण बनावट. बनावट? साफ बनावट. अरे हे सारं बनावटच असतं. तूच तर म्हणत होतास, माणूस मुशीत ओतला जायला हवा, तर टिकायचा. मधुकर उद्गारला. भावे असं काहीच म्हणाले नव्हते. मधुकरला खोकला आला. काही वेळ खोकून तो खिडकीबाहेर थुंकून आला. पुन्हा सिगारेट. तो पाय पसरून बसला. फार उडू नकोस, धाप लागतीये तुला. दमाबिमा व्हायचा. फार उत्तम, म्हणजे कुठेतरी धापा टाकीत बसू. भावे गप्प बसले. तू पत्रात लिहिलंस त्याचं काय? पत्र? कोणतं पत्र? कपाळावर आठ्या घालून मधुकर विचारू लागला. तिला आणणार होतास ना? मधुकरचं लक्ष नव्हतं. तो एकाग्रतेनं धूर सोडित होता व निर्विकार नजरेनं इकडे तिकडे बघत होता. शेवटी त्याची नजर पासोडी पांघरून बसलेल्या भाव्यांवर स्थिर झाली. ते किंचित कापत आहेत असा त्याला भास झाला. त्याने एकदम विचारलं, प्रकृती बरी नाही काय? हां जरा. पाहू. भावेचा हात त्याला चांगलाच ऊन लागला. माय गॉड, अरे तुला चांगलाच ताप भरलाय. जणू खाडकन भानावर येत. तत्परतेनं मधुकर म्हणाला, डॉक्टर? राहू दे, डॉक्टरांची जरूर नाही. भावे निक्षून म्हणाले, तू बस. असं? मग ठीक आहे. मधुकर पुन्हा खाली बसला. भिंतीला टेकला. पुन्हा त्याचं डोकं रितं होऊ लागलं. घरी जायला निघायची कल्पना सुद्धा त्याच्या मनाला शिवत नव्हती. एकदा एकदा मला समुद्र दिसला होता भावे. त्याच्या डोक्यात एक दिवा लुकलुकू लागला. एकदा? तिचे केस माझ्या शेजारी रुळत होते. तिनं त्या दिवशी वचन दिलं होतं मला. तेव्हा. पुढं? मग काही दिसलं नाही. हा अडखळतो आहे. भावे व्यग्र होऊन गेले. पुन्हा प्रश्न विचारला नाही. सिगारेट्सच्या थोटकांची रास झाली होती. राख खूप सांडली होती. तो आता थोटकं गोळा करू लागला.
चिमूट चिमूट राख एकत्र करू लागला. भावे म्हणाले, राहू दे, पण त्यानं ते ऐकलं नसावं. प्रयत्नपूर्वक बोटानं सारी राख एका कागदाच्या कपट्यावर घ्यायला त्यानं सुरुवात केली. अगदी हळूहळू. हे काम करण्यात तो गर्क होऊन गेला. जणू त्याला तशी सवयच लागली होती. शेवटी मोठ्या व्यवस्थितपणानं राखेची पुरचुंडी बांधून त्यानं खिडकीबाहेर फेकून दिली. रुमालानं हात झटकून हुश्य केलं. मोठं काम उरकल्याचा दीर्घ सुस्कारा सोडला त्यानं. भाव्यांचं अस्तित्व जणू तो विसरला होता. मग तो सरळ दाराकडे निघाला. माळवत उतरून मधल्या मजल्यावर आला. खोलीत निमा होती. आपल्याच धुंदीत जाणाऱ्या मधुकरकडं तिची दृष्टी गेली. तिची चर्या अतिशय कष्टी बनली. भाव्यांच्या खपाटी पोटात हसू मावत नव्हतं. वरून पासोडी गुंडाळून घेतल्यामुळं डोकं झाकलेलं होतं. परंतु ते आतल्या आत हसत होते. आपल्या मनाच्या या नीच कळा पाहून त्यांना मरणप्राय दुःख होत होतं. हसू आवरायचा ते आटोकाट प्रयत्न करत होते. आहे त्याला हात दे, हसू नकोस, हसू नकोस. तू आयुष्यात पहिल्या प्रथमच असा हसत आहेस, आणि तेही मित्र जमीनदोस्त झाला आहे म्हणून. ठीक आहे, पण त्याची गरुड भरारी. तरी मी त्याला सांगत नव्हतो काय. भावे नेटानं हसू दाबायचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या डोक्यावरून पांघरून एकदम दूर सरीत निमा म्हणाली, बघ ग, हा कसं करतोय. वाकलेली आई अधिकच वाकली. चाचपडत भाव्यांचा हात हातात घेतला. तो तापलेला होता. म्हातारीनं कपाळ चाचपून पाहिलं. ते तापलेलं होतं. तिचा सुरकुतलेला हात त्यांच्या कपाळावरून फिरू लागला. डॉक्टरांना बोलवायचं का रे. भाव्यांचं हास्य आटलं. त्यांनी पाय पोटाशी दुमडून घेतले. आईच्या मांडीजवळ सरकत ते म्हणाले, घाबरू नकोस, आता बरं वाटतंय. आणि तिच्या सुरकुतल्या हाताला स्पर्श करीत म्हणाले, डॉक्टर बिक्टर नको. थांब, तुझ्या करता कढत कढत चहा ठेवते. म्हातारी कमरेवर हात ठेवून उठू लागली. भाव्यांनी पोटाशी पाय अधिक घट्ट दुमडून घेतले व आईजवळ अधिकच सरकत म्हणाले, उठू नकोस, मला अगदी बरं वाटतंय. असं म्हणत भाव्यांनी आईच्या मांडीवर डोकं टेकलं. बाई निमे, तूच चहा करून आण. निम्मा लगबगीनं चहा करायला निघून गेली. आईचा हात संतपणे भाव्यांच्या अंगावरून फिरत राहिला. भावे गुपचूप पडून राहिले. आईनं हळूच हाक दिली, पप्प्या, रे पप्प्या. भावे झोपेच्या गुंगीत होते. काही माणसं, त्यांना निराळेच भास होतात. त्यांचा अहंकार वाढलेला असतो. त्याला सळसळत्या रक्ताची जोड मिळते. भावनांचा जादा पुरवठ्याची भर पडते. त्यांना निरनिराळे भास होतात. अंतराळात उडतात, अनंताचा हात धरू पाहतात. कुवतीचा अंदाज घेत नाहीत, जिरत नाहीत, पसरत नाहीत, पाळमुळं धरीत नाहीत. धिक्कार करतात, तेवढा स्वीकार करत नाहीत. एक दिवस येतो, साठा, भावनेचा साठा संपून जातो. रेताड रेताड रखरख उरते. मधुकर रखरखतोय, रेताड किनाऱ्यासारखा, नुसता पिसासारखा तरंगतोय. पाय टेकताच येत नाहीत त्याला. माझं हेच सांगणं होतं. ते तंतोतंत बरोबर ठरलं आहे. पण ही काय आनंदाची गोष्ट आहे. कसलं हसू आलं होतं. कसल्या तरी विसंगतीचं हसू. कोणती ती विसंगती. अर्धवट उमजलेली. त्यासह मी स्वतःलाही हसलो होतो का. स्वतःलाच. बरोबर. ही जाळी जळमट दूर केलीच पाहिजेत. मी शिल्पकार आहे हे कुणाला माहिती आहे. पण तू तर अगदी पाळमुळं घेऊन होतास ना. मग तुझं असं का. याचं उत्तर असं विचारानं मी देणार नाही. कृतीनं देईन. विचारांनी कष्ट होतात. फार कष्ट होतात. भावे निश्चयाचे पक्के. दुसऱ्या दिवशी हिंडू फिरू लागले. चेहरा फिकट झाला होता, पण संकल्प पक्का होता. जाऊन येतो गाई, असं म्हणत ते दुपारी 3च्या सुमारास मार्गाला लागले. ते घाटावर आले. उन्हं उतरलेली नव्हती. पाणी लखलखत होतं. डोळे दिपवीत होतं. घाट ओसाड पडला होता. पक्षी झाडाझाडात दडून बसले होते. ते दगडी चौथऱ्यावर मंदिराच्या गार छायेत आडवे झाले. आडव्या हातावर डोकं टेकून समोर बघू लागले. डोळे दिपू लागले. अशक्तपणाच्या लाटा अंगातून वाहू लागल्या आणि एकाकी ते एकदम उदास होऊन गेले. या विषण्णतेतून आपली सुटका नाही. त्यांचं मन खरं सारखं घोकू लागलं. ते निग्रहानं उठले. मैल अर्धा मैल तापलेल्या फरशीवरून ते चालत राहिले. शरीर सांगत होतं, आता पुरे, आता पुरे. त्यांनी स्वतःला तसंच पुढं रेटीत नेलं. मग घाट संपले आणि वाळूवर पसरलेलं नदीचं उथळ पात्र लागलं. ते हळूहळू पाण्यात शिरले. चपला हातात धरल्या. पाणी गुडघा गुडघा झालं आणि मग कमी होत गेलं. कसाबसा तोल सावरीत त्यांनी परत तीर गाठला. आता सूर्य पाठीशी झाला होता. त्यामुळं बरं वाटलं. ते काठाशी जाऊन बसले.
अंगात अशक्ततेच्या लाटा उसळत होत्या. घेरी आल्यासारखं वाटत होतं, पण बसून राहणं भाग होतं. त्यांना हवी त्या प्रकारची माती इथंच मिळू शकणार होती. निष्काम कर्मयोग. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ अशी मनस्थिती. आपण तसेच वागत आलो ना. मग मन एकाकी आतून का खचतं आहे? तुला उत्कट सुखाचा वा उत्कट दुःखाचा अनुभव कधी आला? मग त्या मनस्थितीचा अभिलाष कशाला? तू तर तुझी सुखदुःख तोळा तोळा मासा मासा मापून घेतलीस, स्वतःलाच कातर लावीत आलास. हे विचार भाव्यांनी झटकून टाकले. थोडा वेळ हुश्य करून कामाला लागायला हवं. मनाचं नेहमीच ऐकू नये. त्याची साक्ष नेहमीच खरी नसते. काय आहे तेच मन सांगतं. काय होऊ शकेल ते सांगू शकत नाही. या दोहोंच्या मध्ये काही जागा असते ना. बस तू करून दाखव. मन मुकाट बसेल. भाई स्वतःवर खुश झाले. कामाला लागले. ते गाळाची माती हळूहळू खणू लागले. काठावर पसरलेल्या फडक्यावर टाकू लागले. बराच वेळ ते या कामात गुंतले होते. त्यांनी मध्येच उभं राहायचा प्रयत्न केला आणि एकदम झोक गेला त्यांचा. पाठ सरळ होईना. ते धडपडत सरपटत काठाशी कोसळले. मग गुडघे मोकळे झाले. पाठ सुद्धा जरा मोकळी झाली. ते उठून बसायचा प्रयत्न करू लागले. पाठीमागं चिंचेच्या प्रचंड झाडाखाली थडग्याचा मोठा चबुतरा होता. विश्वास झाडाला टेकून भाव्यांच्या हालचाली बघत होता. तो घाईघाईनं ओटा उतरून जवळ आला. थांबा, मी उकरतो माती. भावे धापाटाकीत कसेबसे उठून दूर बसले. विश्वास भराभर माती उकरू लागला. मातीचा ढीक करून गाठोड्याला पक्की गाठ दिली आणि तोही प्रवाहाकडे तोंड करून वाहत्या लाटांकडे बघत बसला. ऊन कल्लं होतं. लहान लहान सावळ्या सावळ्या रेशमी लाटा झिळमिळ करीत धावत होत्या. हळूच वारा सुटला होता. भावे थकलेल्या डोळ्यांनी पलीकडच्या फरसबंदी पटांगणाकडं व दाट राईकडं पाहत होते. विश्वास पाण्यावर चपटे चपटे दगड भिरकावू लागला. ते पाण्यावरून टप्पे घेत उडत होते आणि दूर जाऊन बुडत होते. विश्वास बराच वेळ दगड फेकण्यात मग्न झाला होता. भाव्यांशी चकार शब्द तो बोलला नव्हता. भावेही काही बोलले नव्हते. गेल्या कित्येक दिवसात त्यांचा चेहरा अतिशय खंगला आहे हे विश्वासला जाणवलं. थोड्या वेळानं भावे संथपणे उठले. गाठोडं उचलायला वाकले. विश्वासनं त्यांना हलकेच बाजूस सारलं. ओली माती भलतीच जड वाटत होती. त्यानं शक्ती लावून ते गाठोडं उचललं आणि हिसक्याशरशी पाठुंगळीला घेतलं आणि हळूहळू पाण्यातून चालत तो पलीकडे निघून गेला. त्यानं मागं वळून पाहिलं. भावे अगदी संथपणे डगमगत पाण्यातून येत होते. मध्ये प्रवाहाला वेग होता. विश्वास ओरडला, सांभाळा. भावे पाण्यात एक एक पाय रोवीत होते नि मग पुढं सरकत होते. शेवटी ते सुरक्षितपणे काठाशी येऊन पोचले आणि धापा टाकीत बसले. विश्वास ताटकळत उभा राहिला. ते दोघे आता बरोबर चालू लागले. विश्वासला हळू चालणं भाग होतं. भावे मान खाली घालून धोतराचा सोगा हातात धरून चालले होते. त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. चालता चालता पंजे समोर धरून ते बघू लागले. आखूड बोटांचे किडकिडीत कमजोर हात. ते स्वतःशीच जरासे हसले. थोडे तहबगले. याच बोटांनी कितीतरी मूर्ती घडवल्या आहेत विश्वास. विश्वास चपापला. मूर्ती? त्याला काहीच बोध झाला नाही. माझं खरं कार्य, माझं मन खरोखर यातच. भाव्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. खरं मन? कुणास माहिती खरं मन काय ते? वानवा वृत्तीमुळे भावे अडखळले. काय म्हणत होतात तुम्ही? विश्वासनं कुतूहलानं प्रश्न केला. माझी खात्री नाही पण... भावे आणि खात्री नाही हे कसं शक्य आहे? भावे म्हणजे निश्चयात्मक विचार, हितोपदेश. मूर्तिकाराचं, शिल्पकाराचं, आर्टिस्टचं माझं मन. आणि हे शब्द उच्चारताना भावे एकदम लज्जित बनले. क्षमायाचनापूर्वक ते विश्वासकडे बघू लागले. हे भावे? नेहमी वडिलकीच्या अधिकारानं कृपापूर्वक मार्गदर्शक करणारे आणि लहान मुलासारखे लज्जित आणि मूर्तिकार आहेत, आर्टिस्ट आहेत. मग जाणवलं कसं नाही? का जाणवलं नाहीत? रग लागल्यामुळं विश्वासनं गाठोडं दुसऱ्या खांद्यावर घेतलं. तो भाव्यांकडे लक्षपूर्वक पाहू लागला. भावनांची खळबळ स्पष्ट दिसत होती. भावेनी खळबळ? पण भाव्यांनी शब्द उच्चारला होता आणि आता तो शब्द वेगळा होऊन त्यांच्यावर सत्ता गाजवीत होता. त्या शब्दामुळं एक निश्चित धागा जणू स्पष्ट झाला होता. वारा झुळझुळत होता. भाव्यांना तरतरी वाटू लागली. लोक हवा खायला घाटावर येऊ लागले. भावे जरा वेगानं चालू लागले. एवढ्या की विश्वासला एक प्रकारचं अस्पष्टसं भय वाटू लागलं. भाव्यांना असं चब्बळाईनं चालताना त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. कसली तडफड, कसली खळबळ, कसल्या घडामोडी, कसले भूकंप. आतल्या आत काहीतरी उकळत राहत असेल आणि मनोभूमी एकाकी खचत असेल.
मनामनाचे हे समुद्रतळीचे भूप्रदेश कसे असतील, ते दिसू शकतील, ओळखता येतील, त्या त्या व्यक्तीच्या भूमिकेवरून अनुभवता येतील, ते अशक्यच आहे. शेवटी ज्याचं त्यालाच खरं असतं, ज्याचा त्याचा ठणकाच वेगळा असतो. हे बरं असेल, म- तर मग वाटा कसा उचलता येतील? माणसं, माणसं, अज्ञ आणि सुज्ञ, माणसंच माणसं, परस्परांना चिकटलेली, पण बाहेरून. कोट्यावधी लाल, निळ्या, काळ्या ज्वाळा ओकणारे मनोविश्व. आण, दे ते गाठोडं, भावे म्हणत होते. दोघे घरासमोर उभे होते. चला, देतो मी वर पोचवून. वर जाऊन विश्वासनं मातीचं गाठोडं खाली टाकलं. हुश्श करीत बसकण घेतली. जीवाच्या करारानं भावे जिने चढले होते. ते उभेच राहिले. हरीनं मांडलेल्या मातीच्या चित्राकडं निरखून बघू लागले. असा बराच वेळ गेला. त्यांचा चेहरा साफ उतरून गेला होता. त्यांनी त्या मूर्तीकडं मग एकदम पाठ फिरवली. विश्वास, मी तुझी क्षमा मागतो. कसली? विश्वास गोंधळून म्हणाला. तुला खोटंच सांगितलं. खोटं बोललो. मला एवढ्यात एक नवीनच गोष्ट कळली आहे. कोणती? विश्वास चमत्कारिक दृष्टीनं भाव्यांकडे बघत होता. अरे, मी शिल्पकार कधीच नव्हतो. निदान आत्तापर्यंत तरी नव्हतो. पण या मूर्ती? मातीचे गोळे, साचेबंद गोळे. मी स्वतःचं कधीच ऐकलं नव्हतं रे. तू एक काम करशील? विश्वासनं संमतीदर्शक मान हलवली. सारं गंगेत लोटून ये. मी भ्रमात होतो. भाव्यांनी आपले पंजे विश्वाससमोर पसरले. या हातांकडे पहा. तुझ्या दादापेक्षा 1-2 वर्षच मोठा असेल. हे सुकलेले कमजोर हात यांची खरी गरज तर आत्ताच होती. भाव्यांच्या कपाळाच्या एका बाजूची नस तडफडू लागली. मोठी खळबळ माजली रे, आणि एकाकी अगदी स्वच्छ दिसू लागला आहे. भावे चित्रासारखे समोर पाहत म्हणाले. असा अवमान नावडत्या मुलासारखा. भाव्यांचे डोळे तडतडू लागले. काहीच कारण नसताना माणसात एवढं स्थित्यंतर, नावडत्या मुलासारखं, म्हणजे कोण? म्हणजे कोण? विश्वासनं निक्षून विचारलं. माझा मीच, आणखी कोण? आता वाटतं हे अनावर होऊन येतंय ते पूर्वीपासूनच माझ्याशी बोलतंय, आपल्या भाषेत. पण मी ते ऐकलं नाही. मी स्वतःचाच अवमान केला, स्वतःचीच उपेक्षा केली. आज एका शब्दानं मला लख्ख सांगितलं ते. पण हे हात निर्जीव झाले आहेत. उशीर झाला आता. भावे थबकले आणि मग म्हणाले, संपायला आलं सारं. अचानक आल्यासारखे ते त्या मूर्ती भराभरा गोळा करू लागले. स्वतःच्या हातांनीच विसर्जन करायला हवं. त्या मूर्ती एका फडक्यात गुंडाळीत भावे म्हणाले, माहिती आहे, तुला धीर व्हायचा नाही. अरे, भ्रम कायम ठेवून मला भ्रम कसा उपसता येईल? भावे किंचित हसले. माझ्या भ्रमाचं विसर्जन मीच करायला नको? भावे सरळ जिना उतरू लागले. माझ्याबरोबर यायचं नाही विश्वास, मी एकटाच जाणार आहे. भावे सुद्धा गुरकावून बोलू शकतात. आणि कोणता भ्रम? तुला ठाऊक आहे? रस्त्यात एकदम थांबून भावे किंचित हसून उद्गारले. मी कला निर्माण केली नसेल, पण आज पहिल्या प्रथम वागतो आहे तसा, मध्यप्रवाहात जातो आहे. आणि भावे अंगात आल्यासारखे निघून गेले. विश्वास बरंच अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग चालत राहिला. भावे जागोजाग थांबत होते. पुन्हा वजन ओढीत चालू लागत होते. असेच उठत बसत ते घाटापर्यंत जाऊन पोचले. विश्वास दुरून बघत होता. लाल शेंद्री झालेलं आकाश, झाडांच्या छायांचा दाट काळा पट्टा, भाव्यांची कृश फडफडती छाया स्तब्ध उभी. ती छाया मग वाकली. गाठोड्याचं फडकं मोकळं सुटलं नि वाऱ्यानं फडफडू लागलं. काळकुट्ट, मृत्यूध्वजेसारखं. भाग 8 समाप्त. आता आपण या भागाचा निष्कर्ष बघूयात. तर बघा, 8वा भाग अशा व्यक्तीचा प्रवास आहे ज्यांनी स्वतःच्या भावनांना आयुष्यभर आवर घातला आणि शिस्तीमध्ये आणि निग्रहामध्ये जगण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात शेवटी त्याचं मन त्याच्याच विरुद्ध बंड करतं. ठीक आहे. मग इथे जे पात्र आहे भावे सर, तर यांच्या मनातली खळबळ किंवा त्यांचा सगळ्यात शेवटी जाणारा भ्रमनिरास जो आहे, तर तो आपल्याला इथे बघायला मिळतो. मग अ, इथे कशा पद्धतीचा निष्कर्ष आपण काढू शकतो, की सगळ्यात पहिले म्हणजे की भावे सरांच्या मनामध्ये कसा भकासपणा आहे. हा पूर्ण भागच भावे सरांच्या बाबतीतला आहे.
मग बघा, भावे सर एका गावासाठी खूप आदर्श आणि स्थितप्रज्ञ असे शिक्षक आहेत. पण जुन्या शाळेमध्ये नव्या हेडमास्तरांनी जो अपमान केला आणि एका मुलीचे खिडकीतून त्यांना असं बघून जाणं, तर यासारख्या घटना त्यांना खूप क्षुद्र वाटल्या. आणि मग त्यांना तो एक भकासपणा आणि रितेपणा म्हणजे एम्प्टीनेस जे ते म्हणत असतात, हा त्यांना जाणवू लागला. ठीक आहे. मग बघा, त्यांच्या पण मनामध्ये वासना आहेत. तर ते कशा पद्धतीने दडपलेल्या वासनांचं विश्लेषण आपल्याला इथे दिसतं. तर त्यांच्या विश्लेषणातनं हे समोर येतं की त्यांचा जो मनोजय आहे तो वरवरचा मनोजय आहे. मनोजय म्हणजे काय? मनावरती असलेला विजय. तर मित्राच्या घरी जेव्हा तो जातो आणि जरतारी चोळी किंवा खिडकीतली मुलगी, तर या गोष्टी जेव्हा ते बघतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक इच्छा म्हणजे नैसर्गिक ओढ निर्माण होते. आणि त्यांनी आयुष्यभर या भावनांना पळपुट्या भावना म्हणून नाकारलं असतं, पण आता त्याच भावना खिन्नतेच्या रूपानं उसळून त्यांच्या मनात येतात. ठीक आहे. मग आई जशी त्यांना प्रेमाने पप्या म्हणते, मग पप्या ते भावे सर, तो त्यांचा जो प्रवास त्यांनी सांगितला बघा शाळेमधला, की म्हणजे त्यांच्या बालपणामध्ये त्यांचा संथपणा किंवा त्यांची विद्वत्ता हे त्यांच्या शरीराच्या अशक्तपणामुळे होतं, किंवा मग खेळता येत नाही म्हणून अंपायर होणं. तर हा त्यांच्या आयुष्याचा पाया आहे. कसा की त्यांनी स्वतःला कधी जगू दिलं नाही, तर त्यांनी इतरांना सावरण्याचं काम केलं. ठीक आहे. मग नंतर मधुकर येतो. मग मधुकरची भेट होते आणि मग त्यांना अ, त्या दोघांमधलं अंतर जाणवतं. म्हणजे मधुकर कसा कोरडा आणि रेताड झाला असतो आणि भावे कसे रिकामे झाले असतात. मग मधुकरच्या या विस्कळीतपणामुळे भाव्यांना सुद्धा सुरुवातीला त्यांच्या योग्य असण्याबद्दल हसायला येतं. पण लगेचच त्यांना आपल्या नीच वृत्तीचा पश्चाताप होतो. म्हणजे काय की भाव्यांनी जो सल्ला मधुकरला दिला होता तो खरा ठरला असतो. त्या गोष्टीचं त्यांना हसायला येतं. पण मग मधुकरचं जे रूप आहे बदललेलं, तर ते ह्या भावेंच्या आदर्श जगाला धक्का देऊन जातं. मग पाचवा जो सगळ्यात मोठा आपल्याला प्रश्न पडतो की मूर्तीचं विसर्जन का करतात ते. तर मूर्तीचं जे विसर्जन आहे ना, ते भ्रमाचा अंत आहे त्यांच्या. म्हणजे कसं की भाव्यांना असं जाणवतं की त्यांनी ज्या आजवर मूर्ती घडवल्या आहेत, तर ते सगळे साचेबद्ध गोळे होते. त्यामध्ये खरी कला नव्हती. मग त्यांनी स्वतःचीच अशी उपेक्षा केली की मी शिल्पकार कधीच नव्हतो. म्हणजे काय की त्यांनी ही कबुली दिली की हा त्यांचा अहंकार होता. मग तो अहंकार आता नाश पावलेला आपल्याला म्हणजे दिसतो आहे. मग मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा स्वतःच्या हाताने केलेल्या मूर्ती गंगेमध्ये लोटायला ते जातात, तेव्हा त्यांच्या जुन्या आणि साचेबंद आयुष्याचं ते विसर्जन करतात. या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट जाणवते की ते मानसिकरित्या खूप खचून गेले आहेत. मग हा पूर्ण भाग काय करतोय तर त्यांच्या आयुष्यामधला जो खोटा आदर्श आहे, त्यांना ज्या गोष्टी वाटतात, तर तो खोटा आदर्श मोडीत काढतोय हा भाग. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माणूस म्हणून जगण्यापेक्षा असामान्य होण्याचा प्रयत्न करणं हे शेवटी तुम्हाला खूप एकाकी पाडतं. त्याचं हे विदारक चित्रण आपल्याला इथं दिसतं. मग भावे आता खरंच मध्यप्रवाहामध्ये, ते जे सांगतात की मी आता मध्यप्रवाहात जाणार आहे, तर ते मध्यप्रवाहात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण ते त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सज्ज झाले आहेत. तर मग असा एक आदर्श शिक्षक जो खूपच तत्वज्ञ होता किंवा तो शिल्पकार होता, मग त्याचा इथे अहंकार कोसळतो आणि ते स्वतःच्या मनाचा तळ गाठतायत. मग ते आयुष्यभर ज्या मूल्यांची जपणूक करतात, तर ती मूल्य ह्या रात्रीच्या एकाकीपणामध्ये मध्ये फिकी पडू लागतात.
तर अशा सगळ्या पद्धतीचा हा 8वा भाग आपण आज बघितला. ठीक आहे. धन्यवाद.